हॅलो गर्लीज. आजचा व्हिडिओ असणार आहे अबाउट 5 अमेझिंग टिप्स टू प्रमोट युअर हेअर ग्रोथ. त्याआधी चेक आउट माय आउटफिट. आज मी हा असा छान कॉटनचा सेमी अनारकली घातला होता आणि ही त्याच्याशी मस्तपैकी ओढणी आहे. दीज आर माय इयरिंग आणि असं छान फ्रेश लुक करून गेलेली मी. So let's begin with our video 5 amazing tips to promote your hair growth. So number 1 tip. त्याआधी let's get comfortable. So number 1 tip. Please apply hair oil. खूप इझी आणि खूप इम्पॉर्टंट टिप आहे की प्लीज डोंट स्किप युअर हेअर ऑइल. खूप जास्त इसेन्शियल आहे ऑइल फॉर आवर हेअर हेल्थ. आपण जेवतो ना, आपलं पोट भरतं, आपल्या स्किनवर त्याचा इफेक्ट दिसतो. सिमिलर वे मध्ये या केसांना पण जेवणाची गरज आहे आणि त्यांचं जेवण हे ऑइलच आहे. सो छानपैकी असं ऑइल लावायचं आहे. हेअर ऑइल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हेअर ऑइल मॅक्स टू मॅक्स आपण 25 to 30 मिनिट्स ठेवा, 40 मिनिट्स ठेवा, त्याच्यावर हेअर ऑइल ठेवू नका. आणि त्यानंतर आपल्याला छानपैकी वॉश करायचं आहे. आणि मी सांगते वेगवेगळे तुम्ही हेअर ऑइल स्टार्ट करा. म्हणजे कधी बदाम ऑइल यूज केलं, कधी कॅस्टर ऑइल यूज केलं, कधी कॉम्बिनेशन यूज केलं, कधी आमला ऑइल. वेगवेगळे नाना प्रकारचे ऑइल्स आपल्या मार्केटमध्ये आहेत. तर वेगवेगळं ऑइल तुमचं असं चेंज करत राहा, म्हणजे आपल्या हेअरची हेल्थ खूप जास्त बूस्ट होऊ शकते. सो ही होती टिप नंबर 1 की रेग्युलरली हेअर ऑइल करा. खूप जास्त चांगला इफेक्ट मिळेल तुम्हाला त्याचा. त्यानंतर टिप नंबर 2, खूप जास्त चांगला हेअर वॉश करायचा. ठीक आहे, तुम्ही हेअर ऑइल केलेला असो किंवा नसो, खूपच जास्त जर तुमचं स्कॅल्प ऑइली असेल ना, तर 2 दिवसानंतर तुम्ही हा हेअर ऑइल केलाच पाहिजे. पण जर तुमचं स्कॅल्प खूप जास्त ऑइली नसेल, म्हणजे मीडियम असेल, तर तुम्ही मॅक्स टू मॅक्स 3rd डे वरती रेग्युलरली हेअर वॉश केलाच पाहिजे. म्हणजे आठवड्यातून 2 ते 3 वेळा आपण हेअर ऑइल हा केलाच पाहिजे. त्याने काय होतं, असं नका समजू की सतत हेअर ऑइल केलं, सतत हेअर वॉश केलं तर हेअरफॉल होतो, त्यामुळे आपण टाळतो. असं अजिबात नका करू. जे हेअरफॉल होत आहेत हेअर वॉशमुळे ते होऊन जाऊ द्या. पण जर आपण हेअर वॉश स्किप केलं ना, तर काय होतं हे बघा. आता तुम्ही माझा स्कॅल्प बघू शकता, अजिबात फ्लेकी नाहीये, अजिबात डॅन्ड्रफ नाहीये, एकदम क्लीन असा स्कॅल्प आहे. का का तर मी रेग्युलरली हेअर ऑइल करते, रेग्युलरली हेअर वॉश करते. त्याने काय होतं की जो काही डर्ट आहे, ऑइल सिक्रेट आहे, ते वेळच्या वेळी असं क्लीन होत राहतं. म्हणजे माझा स्कॅल्प बराचदा एकदम असा क्लीन आणि असा एकदम खूप जास्त हेल्दी वाटतो तुम्हाला. का तर मी रेग्युलरली हेअर वॉश करते. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी माझा हा हेअर वॉश होता. आणि कम्प्लीट हेअर वॉश रुटीन फॉलो करा. आधी तुम्ही हेअर ऑइल करा, मग शॅम्पूने हेअर वॉश करा. देन यू हॅव टू अप्लाय द कंडिशनर फॉर शुअर. कीप इट फॉर 10 to 15 मिनिट्स आणि त्यानंतर तुम्ही हेअर वॉश करा. त्यानंतर एक चांगला असं हेअर सिरम लावलं तर बोनस आहे ते, ऑर एल्स कंडिशनर तर खूप जास्त मस्त आहे. सो ही होती टिप नंबर 2 की रेग्युलरली खूप चांगला असा हेअर वॉश करा. ठीक आहे. त्याच्यानंतर टिप नंबर 3, ती म्हणजे हे बॉडी वॉईसचं हेअर ग्रोथ सिरम यूज करून बघा. प्रचंड असं युजफुल प्रॉडक्ट आहे. वर्थ दी हाईप अँड वर्थ दी प्राइस. हा तुम्हाला मिळतो 599 ला 25 ml चा प्रॉडक्ट मिळतो आणि इतका कमाल काम करतो हा. 25 ml आहे, पण यामध्ये तुम्हाला 3% रोजमेरी आहे, 3% रेडनेसेल आहे, देन 2% ॲमिनेक्झेल आहे. हे सगळं काय करतात माहितीये का, आपल्या हेअर ग्रोथला प्रमोट करतात. म्हणजे बेबी हेअर्स तुम्हाला लगेच दिसायला लागतील. हे बघताय का, असं वेवी वेवी आलेले आहेत, हे माझे सगळे बेबी हेअर्स उगवून आलेत जेव्हापासून मी हा यूज करायला लागले. आणि हा जो आहे ना बॉडी वॉईसचा बेस्ड आहे. ठीक आहे. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे याला हा असा मेटलवाला रोल ऑन दिलेला आहे. त्यामुळे काय होतं, अप्लाय करायला खूपच सोपं आहे. जेव्हा पण मला वाटतं दिवसातून 2 ते 3 वेळा, मला जिथे जिथे असं वाटतं की मला हेअर ग्रोथची गरज आहे, तिथे मी असं फक्त रोल ऑन करते. माझा हा वाला जो पार्ट आहे ना, तिथे मला थोडा जास्त विरळ केसांचा प्रॉब्लेम आहे. सो तिथे मी हे करते. आणि हे काय वॉटर बेस्ड प्रॉडक्ट आहे, म्हणून मी याला अप्लाय केलं, थोडंसं असं असं केलं आणि झालं. वाटून पण नाहीयेत की मी कोणता प्रॉडक्ट लावलाय का ऑइल लावलाय ज्यामुळे माझं काही लुक स्पॉइल होईल, असं अजिबात नाहीये. सो अमेझिंग असा प्रॉडक्ट आहे आणि प्रचंड असं
पॉकेट फ्रेंडली पण आहे. म्हणजे आपण पर्समध्ये पटकन टाकलं, घरी वेळ नाही मिळाल, ट्रॅव्हलिंगमध्ये काढून त्याला असं लावलं, एकदम इझी टू हँडल आहे आणि फक्तच असा कोणताच मार्केटेड प्रॉडक्ट नाहीये. तर हा असा प्रॉडक्ट आहे जो जेन्युइनली आपल्याला रिझल्ट शो करतो. त्याची जी काय हाईप चालू आहे सोशल मीडियावरती, जी काय याची मार्केटिंग चालली आहे ती एकदम वर्थ आहे. तर 599 चा हा प्रॉडक्ट आहे, पण तुम्हाला 25 ml मिळेल. पण याच्यामध्ये खूप जास्त ऍक्टिव्ह आहेत आणि ते कमाल काम करतील आपल्या हेअर ग्रोथच्या साठी. सो हा असा प्रोडक्ट आहे जो मी यूज करते आणि मी तुम्हाला रेकमेंड करेल दॅट प्लीज यू पीपल टू गिव्ह इट अ ट्राय अँड लेट मी नो की तुम्हाला रिझल्ट दिसतायत की नाही दिसणार. मला तर स्टार्टिंगच्या 30 डेज मध्ये खरोखर रिझल्ट दिसायला लागले. हे जे तुम्ही छोटे छोटे केस बघतायत बघा, हे बेबी हेअर्स, हे सगळे हे बघा, हे सगळे त्यामुळे झालेले आहेत. मी रेग्युलरली याला दिवसातून 2 ते 3 वेळा, कधी कधी जास्त पण होतं, मला जेव्हा जेव्हा आठवतं मी लगेच हे लावून टाकते आणि अजिबात केस त्याच्याने मला असं ऑइली चिपचिपे असे वाटत नाही. सो बेस्ट प्रॉडक्ट आहे फॉर दी हेअर ग्रोथ, प्रमोट करतं आणि हेअर लॉस प्रिव्हेंट करतं. तर माझ्याकडनं या प्रॉडक्टला थांबतं. त्यानंतर टिप नंबर 4, ती म्हणजे आपण जसं घरी आलो कामावरून, तेव्हा संध्याकाळी 10 ते 15 मिनिटं शांतपणे आपल्याला आपल्या बेडवरती असं पडायचं आहे आणि अशी पोझिशन घ्यायची आहे की आपली नेक अशी खालच्या पोझिशनला असेल. याने काय होईल की आपला जो काय ब्लड सर्क्युलेशन आहे ना, जास्त करून आपल्या स्कॅल्प रिजनला आपल्याला त्याचा फ्लो हा एन्करेज करायचा आहे. त्यामुळे काय होईल, जास्त ब्लड फ्लो आपल्या स्कॅल्पला गेल्यावरती तिथे जी काय आपली हेअर ग्रोथ आहे ना, ती बूस्ट होईल. आणि असं जेंटली फिंगर टिप्सने ना आपल्याला जेव्हा कधी टाइम मिळेल, तर आपल्याला असं स्कॅल्पवरती मसाज करायचा आहे. प्रत्येक जणांकडेच आता तो मसाजिंग टूल असेल असंच नाही. आता माझ्याकडे आहे, पण मी घाईघाईमध्ये घ्यायचं राहून गेलं. पण प्रत्येकाकडेच ते असेल आणि त्याच्यासाठी आता नवीन प्रॉडक्ट घ्या, मग आपण मसाज करू. त्याची वाट नका बघू. ज्याला जमतंय त्यांनी प्रॉडक्ट घ्या. पण आपले फिंगर टिप्स पण कमाल असं काम करतात. जिंदाबाद. सो असं जेंटली जिथे-जिथे आपल्याला असं प्रॉब्लेम आहे, असं छानपैकी असं मसाज द्या. रोज संध्याकाळी 10 ते 15 मिनिटं तुम्ही एवढं केलं ना, नक्की तुम्हाला रिझल्ट मिळेल. तर ही होती माझी टिप नंबर 4 की हलका असा फिंगर टिप्सनी मसाज देत जा रोज संध्याकाळी 10 ते 15 मिनिटं. विदाऊट ऑइल, ऑइल लावा किंवा नका लावू. पण हा जेंटली ड्राय असा मसाज द्यायचा आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट बट दी मोस्ट इम्पॉर्टंट टिप आणि कोणताच मेडिकल प्रॉडक्ट, कोणतीच एक्सरसाइज याची बराबरी करू नाही शकणार. ती म्हणजे टिप नंबर 5, ती आहे क्लीन नीट डाएट. बस. आपल्याला रोज कंटिन्यू अजिबात चिटिंग न करता एकदम क्लीन डाएट मेंटेन करायचा आहे. हा जर मला आपण टिप फॉलो केली ना, तर लिहून घ्या तुम्ही. तुम्हाला 30 दिवसांच्या आत एकदम असे भरगच्च केस दिसायला मिळतील. माझा पोस्टपार्टम चालू होता आणि तेव्हा खूपच हेअर फॉल होतो. काहीही खा, काहीही लावा तरी तो हेअर फॉल होतो म्हणजे होतोच. त्यानंतर मी खूप जास्त चांगला असं क्लीन डाएट खायला सुरुवात केली. तेव्हापासून माझी स्किन पण, जे काही मार्क्स होते, जे काही पिंपल्स होते, सगळं हळूहळू नॉर्मलाइज व्हायला लागलं. माझी हेअर फॉल जी काय होत होती ती खूप कमी व्हायला लागली. असले हे थोडेफार चांगले प्रॉडक्ट जे आहेत बॉडी वाईज सारखे, ते मी यूज करायला लागली तर तो अजूनच बोनस झाला आणि माझं डाएट प्रचंड असं क्लीन आहे. सो छान असं डाएट करा, त्याच्यामध्ये व्हेजीज इन्व्हॉल्व करा. त्याच्यानंतर खूप जास्त प्रोटीन बेस्ड डाएट आपला असला पाहिजे. मॅक्सिमम प्रोटीन इंटेक आपल्या बॉडीला इम्पॉर्टंट असतो, कारण की आपली बॉडी ही जनरली प्रोटीन पासूनच बनलेली आहे. सो तिला चांगलं फंक्शन करायचं असेल, चांगली स्किन शो करायची असेल, तर प्रोटीन खूप जास्त मस्त आहे. आपल्या केसांच्यासाठी पण प्रोटीन खूप जास्त मस्त आहे. सो असा डाएट ठेवा का ज्यामध्ये प्रोटीन कंटेंट खूप जास्त आहे. हे सगळे 5 स्टेप्स होते. हे तुम्ही जेन्युइनली न चुकता फॉलो केले, 100% तुम्हाला 30 दिवसाच्या आतमध्ये रिझल्ट दिसायला लागेल. सो आय होप हा व्हिडिओ खूप जास्त तुम्हाला युजफुल होता. यातले तुम्ही 5च्या 5ही स्टेप एकदम इझी आहेत टू फॉलो. काही असं वेगळं प्रॉडक्ट आणायचं नाहीये. या 5 टिप्स मधनं फक्त हा वाला जो प्रॉडक्ट होता तो तुम्हाला बाहेरून आणावा लागेल. पण हा पण खूप जास्त जेन्युइन असा प्रॉडक्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे. हा 100% रिझल्ट देणारा प्रॉडक्ट आहे. सो हे होते माझे 5 tips to boost your hair growth. Please let me know on what other topics should I make reviews or what other videos you are expecting from me. आणि तोपर्यंत please do like, share and subscribe to my channel. Bye.